इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये छान 2 चम्मच तेल टाकून जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घेत आहे आणि लाल मिरच्या ज्या असतात ना त्या छान हाताने बारीक कूट करून इथे टाकून घेतलेल्या आहे आणि थोडंसं 2 ते 3 आपण मध्यम साईजचा कांदा जे आहे ते छान बारीक कापून आणि लसणाची पेस्ट टाकून याला छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत. लालसर शिजवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि धनिया पावडर टाकून आपण यामध्ये जी भाजी टाकलेली आहे ती म्हणजे तांदूळ जण्याची भाजी आहे. ही अतिशय खायला पौष्टिक असते. उन्हाळ्यामध्ये तर फार छान वाटते. भाकरीसोबत अगदी भन्नाट लागते. ही भाजीची रेसिपी नक्की आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची. अगदी भाजी खूप छान लागते. भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली भाजी दिसायला पण अगदी सुरेख दिसते आणि टेस्टला पण अगदी भन्नाट लागते. तर नक्की करून